दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बलुते मागण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला ढकलून देऊन तिच्या अल्पवयीन मुलीला लग्न करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेले। ही घटना 23 डिसेंबर रोजी पहाटे 4च्या सुमारास सांगोला वासुद रोडवरील मंगल कार्यालयाजवळ घडली। याबाबत फिर्यादीने फिर्याद दिली। या प्रकरणी पप्पू इस्माईल पवार, किरण अरुण पवार, वनमाला पप्पू पवार, नंदू भारत काळे सर्व राहणार काठी सावरगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव यांच्या विरोधात फिर्याद दाखल झाली आहे। फिर्यादी हिची आई व त्यांची मुलगी दोघी 23 डिसेंबर रोजी पहाटे 4च्या सुमारास सांगोला येथे बलुते मागण्यासाठी निघाल्या होत्या। त्यावेळी रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांकडून आई परिसनाही मंगल कार्यालयाजवळ आरडाओरड करत थांबल्याचे समजले। फिर्यादी व तिचा नवराही तेथे गेले। यावेळी आई रडत थांबली होती, म्हणून तिला काय झाले, मुलगी कुठे आहे, दिसत नाही असे विचारले। तिने दुचाकीवरून आलेल्या मुलगी हिला आरोपीने बळजबरीने गाडीवर बसवून पळवून नेले। त्यांच्या पाठोपाठ आणखी एक दुचाकी गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।